वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम शिल्पा हियर फ्रॉम कवैज कट्टा. आजच्या रेसिपीमध्ये आपण अशीच एक युनिक रेसिपी बघत आहोत. शारदीय नवरात्रोत्सव चालू आहे आणि त्यानिमित्ताने मी इथे तुम्हाला शिंगाड्याच्या पिठाचा पराठा दाखवत आहे. फराळी पदार्थ म्हणा, थालीपीठ म्हणा किंवा तुम्हाला जे कुठला धिरडं म्हणा, जो शब्द योग्य वाटेल तो वापरू शकता. आपण एक बटाटा उकडून घेतलेला आहे आणि तो किसून घेतलाय थंड झाल्यावर. मी इथे 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे आणि थोडंसं सेंधव नमक आहे. उपवास आहे त्यामुळे आपण ते मीठ वापरतो. आलं आणि हिरवी मिरचीची आपण मिक्सर ग्राइंडरमधनं पेस्ट करून घेऊया, किंवा तुम्ही खूप फाईन चॉप केलं तरी चालेल, पण पेस्ट केल्याने ते सगळ्या बाजूला लागू शकतं. हिरवी मिरची आणि किसलेलं आलं आपण मिक्सर ग्राइंडरमधनं लावून घ्यायचे. आपण पिठाचं 1 कपाचे प्रमाण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण वाटलेली पेस्ट आणि इतर साहित्य घालायचे. साखर आपल्याला आवडत असेल चवीनुसार घालायची आणि उकडलेल्या बटाट्याचा किस घालून आपण पहिल्यांदा पीठ जे आहे ते मळून घ्यायचं. उकडलेल्या बटाट्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण तसं कमी लागतं आणि पाणी थोडं थोडं वापरायचं. पीठ मळताना पाणी अतिशय कमी कमी घाला. हे मी मिक्सर ग्राइंडरमध्ये मिरची पेस्ट वाटतानाचं जे पाणी आहे तेच वापरलं आहे. त्यामुळे पाण्याची जी क्वांटिटी आहे ती कमी पाहिजे. पटकन घातल्यात पाणी तर पीठ खूप सैलसर होतं आणि मग पराठे लाटताना खूप चिकटतात. याच पिठापासून आपण शिंगाड्याच्या पुऱ्या पण करू शकतो, पण हा उपवास खूप जास्त दिवस असल्यामुळे ॲसिडिटी होते बरेच वेळा. त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे जर पराठे केले किंवा बटाटा किंवा रताळा घालून त्याचे अजून दुसरे प्रकार काही केले तर ते जास्त चांगलं असतं. म्हणून मी आज पराठे करायला घेतलेत. पीठ मळल्यानंतर आपण लगेच पराठे करायला घ्यायचे. आपलं जास्तीत जास्त तवा तापेपर्यंतच थांबायचं आहे. इथे मी तवा तापत ठेवलेला आहे आणि परोठे करण्यासाठी छोटे छोटे गोळे करत आहे. जेवढ्या आपल्या साईजचे हवे त्या साईजचा आपण गोळा करावा आणि त्यासाठी मी 2 प्लास्टिक्सचा वापर करणार आहे. त्याच्यामध्ये ठेवून गोळा मी हे लाटून घेणार आहे. पराठे जास्त लाटून ठेवू नका कारण ते चिकटतात. माझा तवा इथे खूप तापलाय आणि त्यावर आता मी तुपाची बाजूने धार सोडणार आहे, जेणेकरून आपला पहिला पराठा जो असतो तो चिटकू नये म्हणून. पराठ्याला चांगलं कडेकडेने शेकून एका बाजूने घ्यायचं आणि पलटी करायचं. दुसऱ्या बाजूने पण तसंच शेकायचं. पराठे चांगले शेकले तर चवीला खूप छान लागतात. आपल्या मस्त अशा खरपूस शिंगाड्याचा पराठा तयार आहे खाण्यासाठी. ते पाहू शकता. पौष्टिक गुणाकडे बघता आपण हे खाल्लं पाहिजे. आपले शिंगाड्याच्या पिठाचे पराठे तयार आहेत. पण त्या पराठ्यांबरोबर खाण्यासाठी मी उपवासाची कच्च्या केळ्यांची भाजी तुम्हाला इथे शेअर करणार आहे. केळ्यांचे पहिले आपण हिरव्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि त्यांचे छोटे छोटे बारीक असे चौकोनी तुकडे करायचे. केळी हे ओपन हवेत किंवा मोकळ्या हवेत डिऑक्सिडाइड होतात, त्यामुळे त्यांना आपण चिरल्या चिरल्या पाण्यात टाकणं गरजेचं असतं. पाण्यात टाकल्यावर त्यात अर्धा चमचा सेंधव नमक टाकायचे. पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये 2 चमचे तूप तापत ठेवले आणि त्या तापलेल्या तुपावर आपण जिरं, हिरव्या मिरच्या आणि किसलेलं आलं टाकणार आहोत. 1 सेकंद परतून घ्यायचे आणि आपण चिरलेली केळी त्याच्यात टाकायची. त्यावर झाकण ठेवून पाणी ठेवायचे आणि केळी 5 मिनिटं शिजत ठेवायची आहेत. 6 मिनिटात चिरलेल्या केळीच्या फोडी शिजून तयार होतात. त्यावर आपण मीठ घालायचं आणि ओलं खोबरं पेरायचं. मिठाचं प्रमाण घालण्यापूर्वी चेक करा, कारण आपण केळी मिठाच्या पाण्यात ठेवलेली असतात. आपली फराळी थाळी खाण्यासाठी तयार आहे. मी उपवासाची शेंगदाण्याची चटणी, दही, केळ्याची भाजी आणि शिंगाड्याच्या पिठाचे पराठे असं थाळीमध्ये दिलेलं आहे. तुम्ही पण ही थाळी नक्की ट्राय करा आणि त्यासाठी पाहत राहा कवैज कट्टा. धन्यवाद.